नमस्कार मंडळी, तर तुमचा खूप खूप स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुमका माहितीच असताला की कोकणात आता शेतीची कामं चालू आहेत. तर आज मळणी घालतात आमच्या इथे. तर मी आणि यज्ञेश आता तिकडेच चाललो मळणी बघू. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता ट्रॅक्टर बिक्टर येले ट्रॅक्टर बिक्टर ह्या करणार ना. हां, तिकडे बैल वगैरे घेऊन मळणी करतात. मी तर पण आता पहिल्यांदाच बघतोय. तू बघितलेलं आहे मी बघितलं, मी दोनदा तीनदा बघितलं. मी म्हणजे असं बघितलंय पण असं जवळनं असं नाही बघू की कशा पद्धतीने पहिल्यापासून कशा पद्धतीने केली जाता. तर आता आम्ही इलेलो सूरजच्या घराकडे आणि हेच काका आता मळणी करतले. आणि हे बघा इकडे असे बघतात. सूरज काय काय आहे इकडे, कोण कोण बैलच होत काय हे सगळे? वासरू खया ब्लॅक वाला. तर तिकडे आता लास्ट एकदम वासरू हा, गाय हा आणि बैल पण तिकडे बांधलेले. तर आता आम्ही निघालो खाली जाऊ. काका तुमच्या हातात काय हा? काय करूचा त्यांनी, कशासाठी? हा काय ह्याचं वातावरण हा ना ते एकदमच भारी हा. मस्त इकडे खोपळी वगैरे पण लावलेले आहेत त्यांनी. पोचलो जाता आम्ही तिकडे खाली जा. तर आता आम्ही पोचलो इकडे. काय आम्ही आता भात मोडत आहे मळणीसाठी. चला तर चला लवकर सुरुवात करूया. आणि हा काका खाली काय आहे इकडे? ते कुळीत अरे वा, गुळीत पण लायल्यात. मी भीती फिरन दे माझं काढशी. हा हा, जाया ना जाया. हा हा मधले मेरे जातो. हा हा, शेण टाकल्यात काय याच्यात? तिकडे शेण दिसतात. तर काका आता फिरान दाखवत कुळीत. तर 4 माणसं इकडे जमलेली आहेत काम करू. हा, जोरदार मळणी चालू हा. ह्याची तुम्ही पहिल्यांदाच मळणी घालतात की अगोदर काय केलेलं? पहिल्यांदाच मळणी घालतात ना. आणि ह्याच्या नंतर काय करतात मळणी झाली की? आणि गवत बाहेर टाकतो म्हणजे आता गुरांसाठी. इकडे ह्या त्यांच्यानी गवत टाकलेला. हा हा हा, हा बघा. आणि आता इकडे मळलेला भात त्यांच्यानी ठेवलेला. हे बघा अशा पद्धतीनं ठेवलेला त्यांनी. आता ह्या त्यांचा इकडे टाकून झाला की ते मग बैल घेऊन येतले आणि मग लगेच सुरू कामा. म्हणजे आणि ऊन तर एवढा लागता, खूपच ऊन लागता इकडे. तर आता व्यवस्थितपणे सगळ्या बाजून गवत टाकतं धा. तर आता मी आणि काका जातो बैल आणू. तर चला. नाव सांग त्यांचं. आणि इकडे हे काम करतात. ह्यांचं नाव, काका तुमचं नाव सांगा. माझं नाव पांडुरंग देसाई. हा, हे काका आपलं नाव सांगतात तिकडे. पांडुरंग देसाई. ओ काका, दुसरे काका तुमचं नाव सांगा. माझं नाव मानसिंग राजाराम देसाई. हा, सांगितलं नाव. हा, मळणीसाठी आता बैल आणायला जातो. चला तर आता जाऊया. तर आता आम्ही इलू गोट्यात.
मळणी दुखणार. म्हणजे अमृतचा बँड आता दुखणार अमृणार. हा 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 आता बैल मळणी भरतो. तीनच बैल नेतात. तीनच हे हाय पण तो नेणार नाही. एका वेळी 3 बैल बांधतालत का? हो काय काय ठिकाणी 2 बांधतात. किती बैल बांधू शकतो एका वेळी? 5 बैल. हो बैल आपले असतील ती तेवढे 5 तरी बांधायचे ते होत. ते हळा रुंदी पाहिजे ना. हा बरोबर. आता खूप बैल घरात तुमका रुंदी कसा ठेवायचा आपला. हो त्याचे कोणते 2च बैल असते म्हणून 2च बांधतो. आमची 4 असतात. आम्ही आता 4 बांधतो पण आता बांधून ना एका मला घुसकायचं. आता मला मारामारी करतो म्हणून ते 3च बांधतो. आता चल बघ बैलांची नावा वगैरे काय असत काय? असं हा पहिल्याचा काय हा? बसलो दुसऱ्याचा पिकलो आणि तिसऱ्याचा चेंडू चंदू चेंडू चेंडू च- चेंडू चेंडू चंडू. हां मागच्या सगळं चेंडू. तिघांची नावा ठेवलेली होत. माझं मानसिंग देसाई. होय तर चले ये चले ह्यो जास्त मस्ती करता वाटतं शेवटचो. पाठव हो ना तू आहे तो वयस्क हा. ह्यो जास्त वयस्कर हा. हो मोठं तो म्हातारो तरी किती वर्ष आली असतील त्याका? तरी 17 वर्ष होतो. 17-18 वर्ष. काम करता तो. तर आता आम्ही पोचलो खाली. आता काय करतात काका? कोपऱ्या रे आता ते घे. कोपऱ्या रे हाती. ते लावून काढ रे. दाना कर. हो हो हो. मळणी घातलेली असा त्याका बैल बांधतो दुखतो. बैल दुखतो मळणीसाठी. भात मळणीसाठी बैल दुखतो. एकाच ह्याच्यात तिघांक काय बांधताले? हो. अरे वा. तर दाया म्हणतात माय का? दावण 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 दाव. बैल बांधतो त्याका दावण म्हणतो. योग बांधतो त्याका दाया. ही दावण ही सांगड सांगड. खडी आडा 2 बैलांक बांधून झालेला. आता तिसऱ्या बैलाक बांधतात काका. तर आता मळणी घालूक सुरू केलेली हा. मळणी बैल चलणार नाही किती आहे. तर आता मी पण जातोय. कशाला ओडी हडी हा येत पाठवून येते पाठवून येते. चल 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 पुढे हत्यार काय पुढे टाकून चल. टाका ना आपण करतो. आपणच चलतो. ह्याका ही मोन ही मोन. ये
हा ही ह्या जानू दिदी सुद्धा हामुडता काम करतो लागली हा ए चला हे अगं हुई दाट कशी होतं वरत वरत टिकली आहे टिकली आहे आपण ह्या सगळ्या टाकतात का इकडे हा होय थोडं थोडं थोडा उद्या थोडं 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 टाकी द्यायचं मळतं थोडं टाकी द्यायचं ए चला हा ही तुला कशी आली हे टाका तिकडे थोडा थोडा भात टाकतं मोडणी चालू आहे गवताची भाताची मोडणी चालू आहे भाताची बैलांनी मळणी चालू आहे आता वेगळा करतो झाडतो आणि कुडिये गवात लायतो होती माता मळलेला भात आता हा काढतो आणि वर पुढे लायतो बैलाकडून मळून घेतला महिलांपासून बाहेर काढतो आता हा तर आता किती वेळ झालेलो हा बरोबर की आपण इकडे वेळ इथे असू अडीच अडीच तास होतले 2.5 तास इकडे बरोबर मळल्यानी अडीच तास तरी होतले आता या एवढाच राहुलेला बाकीचा सगळा झाला बाकीचा झाला सगळा एवढाच रावला आता काका वेगळा कशा पद्धतीने करतात तर तुम्ही बघा झाडून कसा व्यवस्थित करतो झाडून आणि भात जाऊ नये मोठा वगैरे स्वच्छ साफ करतो साफ झालेला भात आता काढतो आणि झाडून टाकतो गव्हात गवात बैलांग गवात आहे म्हणा जनावरां होय म्हणा स्वतःच्या बैलांग गवत आहे खाणा ठीक ना त्याचा गोळा करून ठेवू भया हो पाहुणं खोजलो अरे अरे पाहुणे नाही तो पाहुणे ते नाही ते लोक फोन करतो होते गो ते सांगले मग बाबू का सांगतो कर म्हणून त्यांनी सांगतो ना त्याचा कर शामरावाकडे ह्या आता काका बाजूक करू किती वेळ लागतलो हा. म्हणजे अर्ध पाऊण तास आहे त्याला फक्त फक्त आणि त्याच्यानंतर काय करतलं त्यानंतर भात लाई करतो बेला करतो आणि भात लाई करतो बुडी हा आता गोळा करतलंय मळाला पटतो गोळा पटतो गोळ्यापासून काय रास केला त्याचा गोळा करतो हा मळाला पट्टाला ना हा हा अडीच तास ते 3 तास लागतं मळणी घालण्यासाठी किती मळणी असेल 2.5 ते 3 तास लागतं ह्या जा आता तुम्ही टाकलेल्या आहेत ना गवत त्याच्यावर तुम्ही अजून पण टाकू शकतात करू शकता होत्या हो हो किती पण गवत टाकू शकतो किती काढू आपणाक झपा तितक्या काढतो कारण आपणाक झपा व्हाय नको इतक्या काम जाऊ व्हाय असं ना असं असतं सुरुवातीक मळणी जनावरची बांधायची आधी तशी मळणी घालतो आधी भात भात मोडतो त्याच्यानंतर जनावरांक बांधतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती सुरीत जातो मळाच्यासाठी आणि त्याच्यानंतर जर लावता असाल तर झोडून पाटात भात मारून झोडून काढतो आणि काय झाला तर आम्ही मशनीचा लावू शकतो मशीनवर सुद्धा चालतात ह्यो दुसरो प्रकार आहे त्यात तो. हा दुसरा प्रकार पहिल्यांदा म्हणजे बैल बांधून करू बैल बांधून. शकतो आणि दुसरा दुसरा भात झोडून झोडून आणि तिसरा तिसरा मशनीक लावून बाहेर गावात फेकणं मशीनवर फिरवणं गाडी बी फिरायची ही नवीन गाडी फिरायची ही नवीन पद्धत ही जुनी पद्धत ही सगळ्यात जुनी पद्धत जुनी आहे पहिली पद्धत ही आहे पहिली पद्धत हा मळणीशिवाय आणखी तेव्हा भात काढणार नाही होता झोडणं सुद्धा कमी होता
झोपतात आता पसारा जनावरांचा नाही म्हणून ते झोडतात. लक्षात दिला हा. कोणी ट्रॅक्टर खेळायचा कोणी गाडी खेळायचा. ती सोय करतात ते. तर आता जास्त तर गवत त्यांच्यानी काकांनी बाजू करून ठेवलेला हा तिकडे. आणि इकडे हे बघा तुम्ही बघू शकता भात हा. हे तुमका दाखवतं. हे बघा तांदूळ टाका म्हणतो. तांदूळ धान्य तिथलं तर तांदूळ आता आम्ही हो सोलतू. धान्य आणि हो बघा तांदूळ. बघ, चल, 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 चल. गिरी आहे. तर आता मळणी घालून झालेली आहे आणि काका आता बैलांकन येतात. ते बरोबर 3 तास तरी झाले असतले की आम्ही इकडे जाऊ. साधारण 3च्या दरम्यान सुरू केला असताला. आणि तर इकडे मळणी घालण्यासाठी यो खांब बांधलेलो हा. आणि आता काका सोडतात त्यांका. झाला एका सोडून. तर मंडळी ही कोकणातील मळणी घालण्याची पद्धत तुमका कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी आता जाते घराकडे. तुमका व्हिडिओ आवडलो तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.